भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल केलेत। कार्यकारिणीत 8 सरचिटणीसांपैकी विनोद तावडे आणि सुनील बन्सल यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे, तर सरचिटणीसपदी 6 नवीन चेहरे आले आहेत। यामध्ये माजी मंत्री स्मृती इराणींचा कमबॅक झाला, तर इराणींच्या खांद्यावर सरचिटणीस पदाची धुरा सोपवण्यात आली। नाशिकच्या दिंडोरीच्या माजी खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली। त्याचवेळी उत्तर मुंबईतले खासदार पियुष गोयल कोषाध्यक्ष पदावर नियुक्त झाले आहेत। त्याचप्रमाणे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करत त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। तर आयटी सेल प्रमुख पदावरून अमित मालवीय यांना हटवून छत्तीसगडच्या दीपक म्हस्केंना संधी देण्यात आली। कार्यकारिणीत अनेक नाराजांना संधी देत नाराजी थोपवण्याचा प्रयत्न झाला आहे, ही चर्चा आहे। भाजपच्या नव्या टीमची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघूया। 13 उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस आहेत। 13 पैकी 6 उपाध्यक्ष महिला आहेत। विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम आहेत, तर पंकजा मुंडे, तेजस्वी सूर्या यांना स्थान मिळालेलं नाहीये। महाराष्ट्रातून 5 जण टीममध्ये आहेत। सर्वाधिक 9 जण हे उत्तर प्रदेशात आहेत। स्मृती इराणी आणि वसुंधरा राजेंना पुन्हा एकदा स्थान देण्यात आले। तर आयटी सेलचे हेड अमित मालवीय यांची गच्छंती झाली आहे। पियुष गोयल कोषाध्यक्ष, तर राम माधव उपाध्यक्षपदी नियुक्त झाले। भाजपची कार्यकारिणी जाहीर झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांचं अभिनंदन केलं। मात्र दिल्लीत विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकेल असा एकही मंत्री नाही, त्यामुळे हे बदल झालेत असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। मला अतिशय आनंद आहे की राष्ट्रीय अध्यक्ष आमचे श्री नितीन नबीनजी यांनी एक नवीन टीम घोषित केलेली आहे। अतिशय चांगली टीम आहे। अनुभवी आणि नवीन अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचं कॉम्बिनेशन केलं आहे। अनेक युवा लोक देखील या टीममध्ये पाहायला मिळत आहेत आणि विशेषतः महाराष्ट्रातनं उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर भारतीताई पवार असतील, महामंत्री म्हणून विनोदजी तावडे असतील किंवा कोषाध्यक्ष म्हणून पियुषजी गोयल असतील, असे सगळे चांगले नेते हे या टीममध्ये आलेले आहेत। त्यामुळे मी महाराष्ट्रातनं जे लोक या राष्ट्रीय टीममध्ये आले त्यांना तर शुभेच्छा देतोच, पण एकूणच संपूर्ण नॅशनल टीमला मनापासून शुभेच्छा देतो। विनोद तावड्यांना काही पद मिळालं असेल किंवा जाहीर झालं ते माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। एक राष्ट्रीय पक्ष म्हणून चांगलं काम करावं, लोकांची सेवा द्यावी। आता काय आहे की ज्या दिल्लीमध्ये आंदोलन जे झालं कॉक्रोच पार्टीचं आणि त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। आता कोणतरी तिथं शिक्षण मंत्री लागेल, कारण आत्ता जी व्यवस्था आहे प्रल्हाद जोशी तिकडे मुळातच 3 खाती होते, तर 4थं दिलंय। म्हणजे नरेंद्र मोदींना असं वाटतंय की शिक्षण खाते पार्ट टाइम खातं आहे, तात्पुरतं खातं आहे, तर मग वेगळी गोष्ट आहे। पण त्यांना कोणतरी जबाबदार असा चांगला गृहमंत्री शिक्षण मंत्री द्यावा लागेल, ज्याचं राष्ट्रीय त्याचं स्टेटस आहे, उंची आहे, जो विद्यार्थ्यांची बरोबरीच्या नात्यानं चर्चा करू शकेल, विद्यार्थ्यांना ज्याच्यामध्ये विश्वास असेल आणि जो नीट परीक्षा सुधारू शकेल, जे शिक्षण व्यवस्थेला पैसे आणू शकेल असा माणूस। आज भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये असं कोण चेहरा दिसतोय का तुम्हाला? तर त्यामुळे त्यांना कोणीतरी आणावं लागेल। त्यातून ही चर्चा सुरू झाली की बहुतेक एका दगडात 2 पक्षी। त्यांनी सांगितले की मी महाराष्ट्रात राहणार आहे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। बघा, त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, आठवतंय ना तुम्हाला? झाले ते वरून आदेश आल्यावर काय करता येते?